आधी मला सुद्धा वाटायचं की आज ना उद्या बाबा तयार होतील, पण आता ती शक्यताही धुसर होत चालली. माझ्यापासून जेव्हा तू लांब जातेस तेव्हा तूही अस्वस्थ होतेस. मी तुमच्यापासून लांब कधीच जात नाही, कारण तुमचा विचार सतत माझ्याबरोबर असतो, सावलीसारखा. मागच्या वेळी चोरी झाली तेव्हा मी काहीच करू शकले नव्हते, पण आता कोणी प्रयत्न केला तर त्याचे हात कापून टाकेल. जर तुझ्यामुळे माझ्या मुलाचं तसूभर जरी नुकसान झालं ना तर तुझ्या चेहऱ्यावर कधीच हसू उमटणार नाही. त्याची जबाबदारी मी घेईन. अहो इतका वेळ कसा काय लागला हे नाही यायला? निघाल्याचा फोन येऊन लई वेळ झाला की आता. ये रकमे कसली एवढी गडबड करते? येतील की. अगं रस्त्याला गर्दी असते, येतील हळूहळू. तुम्हाला ना कशाचंच काही वाटत नाही. इतक्या दिवसांनी पोर येते घरला आणि तुम्ही मात्र थंडच. नाही आता उड्या मारत नाचत समजा गावाला जाऊन सांगतो माझी लेक घरला येते. माझी नमस्कार. तुम्ही? हो, जानकी मॅडम आणि अमृता मॅडम येतात आहे ना, म्हणून जरा जा रे आतमध्ये बघून ये. ओके जा मागच्या दरवाजीपाशी थांब तिकडे. मी आहे तेच. बरी आहेस का? असू दे असू दे. आणि हे काय रे गण्या? काही नाही, ते काही जास्त नाहीये, ते झाडावरनं पडलं काही. मला का नाही सांगितलं? अगं 2-3 दिवसात निघेल ते, नको काळजी करू. आणि ती मोहनराव ह्यांनी बरोबर पाठवलं होतं. रकमी मला एक प्रश्न पडलाय. यांना साहेबांची माणसं म्हणावी की आपली पोरं? जा तुम्ही समध्यानी पटापट हातपाय धुवून घ्या. मी तुमच्यासाठी गरम गरम थालीपीठ करते. हा आणि काय ग, तुमच्याबरोबर सुमी आणि चिव पण होती ना, मग कुठं आहेत ती? हो बरोबर होत्या, पण तुम्ही त्यांनी हट्ट केला त्यांच्याच घरी राहायचं म्हणून. मग तुम्ही त्याला आणि चिवला सोडून आलो तिकडे. आणि काकू जास्त घाई नका करू, आम्ही येताना तशी मिसळ चेपली आहे, पण तरी तुमच्या थालपिटांसाठी मात्र पोटात जागा आहे. जागान्या हिरीवर जाऊन हातपाय धुवून ये. आता शहरातला मोठा साहेब झालाय तो, जमेल का विहिरीवर जाऊन पाणी काढायला? ताई जरा गप्प बसा. माझा एक हात मोडला तरी मी जाईन, आणि समजा मी जिंकलो ना तर तुला त्याच विहिरीत ढकलून देईन. चला चला या ग पोरी. जानकी तू हो पुढे, मी आलेच. काय मुलगा आहे हा, फोन कसा लागत नाही याचा? हे अशी काय स्वतःशी बोलतीयस? वेड वेड लागलाय की काय? जानकी तुला माहिती आहे ना मी वेडीच आहे, मग सारखं सारखं काय विचारतेस? कल फोन उचलत नाहीये ना? फोन लागतच नाहीये. कालपासून आमच्यात काहीही बोलणं झालेलं नाहीये. एक नंबरचा निष्काळजी मुलगा आहे हा. माहिती होतं ना, मग कशाला प्रेमात पडलीस त्याच्या? काय करू, प्रेमात पडणं आपल्या हातात नसतं ना. कशाला एवढा चेहरा पाडून बसते? करेल ना फोन. आपण इथे मजा करायला आलोय ना, मग चल माझ्या बरोबर खाऊन घेऊया. अगं हो. चल चल चल. मम्मा, तू अहिल्या किल्लेदारांना फोन केला होतास? तुला माहिती आहे तरीही विचारतोस? मम्मा का वागतेस तू अशी? का केला होतास फोन त्यांना? मी फोन केला होता हे तुला कळलं, मग मी फोन कशासाठी केला होता ते नाही कळलं? हे बघ, तुला जे काय विचारायचं होतं ते मला विचारायचंच ना. मी सांगितलंच असतं तुला. अच्छा मग सांग ना. सांग. ते मला अमृताशी बोलायचं होतं, पण तिचा फोन बंद होता, म्हणून मग मी अहिल्या काकूच्या फोनवर कॉल केला. का त्यांच्या घरात दुसऱ्या कुणाचकडे फोन नाहीये? आहे ना, पण माझ्याकडे फक्त अहिल्या काकू आणि जानकीचा नंबर आहे. आता जानकीला कॉल करायचं म्हटलं तर
ती तिच्या नवऱ्याबरोबर असणार. एवढ्या रात्री माझा फोन गेला म्हणून त्यांच्यात कटकट होईल, म्हणूनच मी अहिल्या काकूला फोन केला. कशी वागते तुझ्याशी अहिल्या? गोड बोलते? हा म्हणजे जमतं आमचं, असा काही प्रॉब्लेम नाहीये. आर्यन, तुला कळत कसं नाहीये? त्या घरातला प्रत्येक माणूस आपल्या वाईटावर टपून बसला आणि तरी तू पुन्हा पुन्हा तेच. मला ना उशीर होतोय, पॅकिंग करायचं आहे ना. गोव्याला चाललोय मी, आहे ना लक्षात? युगांधरा सरतापे बोलतीये. ही तर हायच वय. आज घर कसं अगदी भरल्यासारखं वाटायला लागलंय बघ. नाहीतर काय, एरवी 2च टकोरी घरात, हे आणि मी. बोलायला काही सुचायचंच नाही बघ. आणि बोलून बोलून काय बोलणार आम्ही दोघच. आणि ईशय तरी काय शोधून काढणारी वेगळे वेगळे. येऊन जाऊन तेच ईशय, ते काम आणि तुम्ही दोघं पोरं. पण आज नाही, आज किती बोलून किती नको असं झालंय मला. आधी मी तुम्हाला लई ओरडायची ना, पण आज असं वाटतंय पोरांच्या धिंगाण्याशिवाय घराला घरपणच नाही. मला पण सारखं इकडे यावंसं वाटतं. इकडे कशी ना बिनधास्त असते मी. काही पण बोला, कसं पण वागा, एकदम बिनधास्त, छान वाटतं. आता बाईसाहेबांचा एवढा थाटच वाढलाय म्हटल्यावर उठण्या बसण्याकडे लक्ष द्यावंच लागणार की. आजूबाजूला माणसं काय, सिक्युरिटी काय. थाट आहे ग, कधी कधी भारी पण वाटतं. पण कधी कधी एरवी सारखी अशी आजूबाजूला माणसं, असं वाटतं कैदेत टाकलंय म्हणून. तिकडे सगळं आहे, थाट आहे, सुख आहे, पण तुझ्या पदराची ऊब तेवढी नाही. पांडू, पांडू, जानकी, तू कधी आलीस? आत्ता. तुला माहितीये मी तुझीच आठवण काढत होतो. म्हणून तर मी आले ना. तू कुठे जात जाऊ नकोस. तू गेलीस की खूप कंटाळा येतो, करमत नाही. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. जानकी, जानकी. दिस इज टू मच. ओके, तुम्ही जर सारखं सारखं मला जानकी हाक मारणार असाल ना तर कठीण आहे बाबा. नाही, मी खरंच जानकीला हाक मारत होतो. माझ्यासाठी चहा आणायला गेली म्हणून हाक मारली. जानकीला? अहो पण ती तर रमावतीला गेली होती ना, इतक्या लवकर आली पण? अरे हो. तुमचं पुस्तक आहे माझ्याकडे. माझं पुस्तक? ऍक्च्युली आय एम सॉरी,
दुपारी तुमच्या बुक शेल्फमधनंही घेतलं होतं. बट आय मस्ट टेल यू, यू हॅव अ फॅन्टॅस्टिक कलेक्शन. रिअली? थँक्यू सो मच. यू वेलकम. बसा ना. थँक्स. कुठलं पुस्तक वाचतेस? अमर्त्य सेनचं अन आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. तुला आवड आहे वाचनाची? हो, पण माझ्या इंटरेस्टचं असलं ना तर नक्की वाचते. काय आहेत तुझे इंटरेस्ट? पॉलिटिक्स, सोशियोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, हां आणि ऑटोबायोग्राफीज असले ना तर आवर्जून वाचते. चे ग्वेराचं मोटरसायकल डायरीज वाचलेस? नाही, वाचलं नाहीये, पण त्यावरची फिल्म पाहिली आहे मी. पुस्तक वाच, खूप छान आहे. आणि माझं बुक शेल्फ तर वाचकांसाठी नेहमीच खुलं असतं, त्यामुळे यू आर मोस्ट वेलकम. थँक्स. हां, त्या बदल्यात मी तुमच्याकडे एक कप कॉफी नक्की करून देऊ शकते. थँक्स. कदाचित तुमच्या जानकीच्या हातची चव नसेल त्या कॉफीला, पण न पिण्या इतपत वाईटही नसेल. जानकी चहा खूप छान करते, पण आज कॉफी चालेल? ओके, आत्ता घेऊन आले. काय झालं ग? अशी एकलीच का बसलीस इथं? करमत नाही तुला? नाही, असं काही नाही आहे. उलट मला इथे छान वाटतंय, शांत शांत. कुठल्या यंत्राचा आवाज नाही, गाड्यांचा आवाज नाही, टीव्हीचा आवाज नाही, मोबाईलचा आवाज नाही, कसलाच आवाज नाही. पण ना, अलीकडे मला संध्याकाळचं असंच उदास उदास वाटतं. संध्याकाळची वेळ अशीच असते या. कातर वेळ म्हणतात संध्याकाळच्या वेळेला. चल उठ, आवर लवकर. मी बी आवरते. आपण शंभू महादेवाच्या देवळात जाऊन येऊया, म्हणजे तुला बरं वाटेल. नाही, नको. म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर जा, मला इथेच बरं वाटतंय. एकदा म्हणते उदास वाटतंय, एकदा म्हणते बरं वाटतंय. ते काही नाही, चल बघू. येताना आपण सुमीच्या घरी बी जाऊन येऊया. जानकी बी तिकडच गेली या. चल. खरंच नको, मी थांबते इथे. उगा संध्याकाळच्या यायला हट्ट करू नका. चल बघू. अगं तुमचं काहीतरीच असतं. बरं चला, चल. अगं चल. आवाज कसला आला? आवाज? हो, आता झाडातलं काहीतरी सळसळलं ना. एक मिनिट, मी बघून येते. अगं थांब, जाऊ नकस. एखादं पुरसं बिरसं असायचं. चल तू घरात. पुरसं म्हणजे? अगं सापाची जात असती. चल. हो, ये. मॅडम नमस्कार. तुझीच वाट पाहत होते. आज बऱ्याच दिवसांनी आठवण काढली मॅडम गरिबाची. काम होतं. घ्या,
काम असल्या बगर थोडी आठवण काढणार तुम्ही आमची. काम असलं की आठवण काढायची, काम संपलं की विसरून जायचं. मग नंतर तिकडं आमचं काय बी झालं तरी काही फरक नाही पडत म्हणा. अच्छा, मागच्या वेळी राजनच्या प्रकरणात पोलिसांनी तुला उचलून नेलं होतं तेव्हा तुला कोणी वाचवलं? आम्हीच ना. होय, पण त्या अगोदर पोलिसांनी धुधू धुतला होता आमासनी. काम करायचं नसेल तर तसं सांग. माणसांची कमी नाही आमच्याकडे. नाही नाही मॅडम, तसं नाही. आपलं उगा बोलायचं म्हणून बोलून गेलो. बोला, काय काम आहे? माझा मुलगा आर्यन गोव्याला जातोय असं सांगून गेलाय. मला माहिती तो गोव्याला गेलेला नाहीये. तो कुठे गेलाय हे शोधून काढायचं, त्याच्यावर लक्ष ठेवायचं, फक्त लक्ष ठेवायचं. काम झालंच म्हणून समजा मॅडम, तुम्ही काय बी काळजी करू नका. ते पाकिट उचल. नरसिंहाची मुलगी अमृता कुठे हे शोधून काढ. आर्यनचा पत्ता आपोआप लागेल. वय मॅडम, येतो मी. जानकी, जानकी, अरे हो हो हो, तिला जाऊन अजून काही तास सुद्धा झालेले नाहीयेत. झालं का तुझं जानकी जानकी सुरू? तसं नाही आतेबाई, मला खरं तर तुलाच हाक मारायची होती, चुकून तिचं नाव आलं. अगो बाई, केवढं भाग्य माझ्या म्हातारीचं. माहितीये मला, खूप खूप प्रेम करतोस तू तिच्यावर. आतेबाई, या घरातल्या प्रत्येकावरच मी खूप प्रेम करतो. परवाच 75 झाली नाही का रे माझी? म्हणजे 75 पावसाळे तरी पाहिलेले आहेत मी. अरे तुझ्यात झालेला हा बदल लपवायचा का? कळू देत की सगळ्यांना. सांग, माझं जानकीवर प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मला राहता येत नाही. हो, आहे माझं प्रेम जानकीवर. मग या तुझ्या प्रेमातला वाटा घरातल्या इतरांनाही मिळू दे ना थोडा थोडा. काय म्हणायचंय तुला? घरातल्या सगळ्यांवर प्रेम करतोस ना. त्या आर्यांनी काय घोडं मारलं रे? आतेबाई, मला या विषयावर बोलायचं नाही. पण मला बोलायचंय ना. तुझ्या या अशा तिरसट वागण्यामुळे पुन्हा गप्प गप्प बसायला लागली अमृता, माहिती? आत्ता रामावतीला जाताना रडत सुद्धा होती, माहिती? इथे तू, तिथे ती युगंधरा. काय या दोघांचं करणार आहात देव जाणे. अरे जरा त्यांच्या पद्धतीने त्यांना जगू दे ना. आतेबाई, युगंधराला काय वाटतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला नाही वाटत अमृताचं त्या मुलावर प्रेम आहे. आता तिला काय वाटतं हे सुद्धा तूच ठरवणार आहेस का? हे बघा आतेबाई, तिच्या वाईट काळात त्या मुलाने तिला मदत केली, तिला आधार दिला. पण म्हणून या एका कारणासाठी मी अमृताचं लग्न त्याच्याशी नाही करून देऊ शकत. असा कुठलाही आधार नसताना तू आणि जानकी आयुष्य एकत्र काढताच आहात ना. आमच्या बाबतीत जे घडलं तो एक अपवाद होता. तेच अमृताच्या बाबतीत घडेल असं मी गृहीत नाही धरू शकत. तुला वाटतं अमृता तुझं ऐकेल? तिनं नाही ऐकलं तरी मी तिला पटवून देईन आत्याबाई. कारण माझी खात्री आहे, त्या मुलानं कितीही सभ्यतेचा बुरखा पांघरलेला असला तरी त्याच्या मनात काहीतरी वेगळं चाललेलं आहे. म्हणजे तुझा निर्णय पक्का झालेला आहे तर. पण मला तरी वाटतं ती दोघं एकत्र येणारच. जरा त्यांच्या मनाचा विचार कर.